हॅलो, श्री स्वामी समर्थ. कसे आहेत तुम्ही सगळे? मस्त आहेत ना? तर मस्तच राहा. तर चला, आपल्या नवीन एका व्हिडिओला सुरुवात झाली आहे. तर इथे बघा, संध्याकाळचा व्हिडिओ आहे हा. संध्याकाळपासून व्हिडिओची स्टार्टिंग केली आहे मी. तर संध्याकाळी ना मी तिची भाजी आणि कोथिंबीर आणून दिली होती. खूप छान होती, म्हणजे एकदम तेल असं भाजी आणि कोथिंबीर पण होती. तर एक एक भाज्या आहेत ना, तर एवढे छान असतात ना, तर आपलं लगेच त्याच्यावर म्हणजे मन जातं. अशा एक एक भाज्या असतात. तर तशीच मेथीची भाजी आणि कोथिंबीर होती. पण मी अगोदर थोडीशी खाऊन बघायची, तर खाल्ली नाही, कारण थोडी कडवटपणा होता ह्या भाजीमध्ये. त्यामुळे तर असं म्हणलं जाऊ दे आता. तर आणून दिली होती. शेजारची रेश्मा आहे, तर तिने तर इथं पराठे करायला चालू होतं. तर पराठ्यासाठी मी ना जास्तीचं गव्हाचं पीठ घेतलं आणि म्हणजे 2 वाट्या गव्हाचं पीठ, 1 वाटी तांदळाचं पीठ आणि एक अर्धी वाटी अंदाजाचं ज्वारीचं पीठ टाकलं होतं. तिने मिक्स टाकलं होतं, कारण तांदळाच्या पिठानं ना थोडंसं असं म्हणजे कडकपणा येतो पुऱ्या जर करायच्या म्हणलं तर. त्यामुळे थोडंसं टाकलं होतं, कारण मला पुऱ्या करायच्या होत्या, पण काकूला तेलकट नको होतं. त्यासाठी मी निम्या पुऱ्या आणि निम्मे धपाटे केले, म्हणजे 4 ते 5च धपाटे केले आणि 5-6 पुऱ्या तळल्या. तर तोपर्यंत शिवानी म्हणली की कडवट लागायला लागले, कारण तिने तळताच खाऊन बघितली होती. खूप छान झालं होतं, पण ते म्हणजे मेथीच्या भाजीमुळं थोडंसं कडवटपणा लागत होता. त्यामुळे मग नंतर बंद केलं करायचं, म्हणलं जाऊ द्या आता. तर मग नंतर भाकरी केली आणि त्याच्यावरच ॲडजस्ट केलं, जाऊ द्या म्हणलं आता. तर दुसऱ्या दिवशी ना सकाळचा व्हिडिओ, म्हणजे ह्यातच मी सकाळचा व्हिडिओ ॲड केलेला आहे, कारण हा एवढाच शूट होता. तर इथे ना हा मनूला एवढी माया करायला का चालू आहे, तर हा मनू ना सकाळी ना 8 वाजता आज घराच्या बाहेर पडला होता. तर सकाळपासून ना आता संध्याकाळच्या 9:30 वाजले, तर आत्ता घरी आला होता. त्यामुळे त्याच्यावर जास्त माया उतू चालली होती, कारण सगळ्यांना वाटलं की त्याला कोणीतरी बांधून ठेवले, अगर कोणीतरी कुठं घेऊन गेले उचलून असं वाटलं. पण मी बोलत होते की येतोय माघारी, कारण प्राणी एवढे इमानदारीचे असतात ना, कोणी की कुठं बी जरी उचलून नेलं ना, तर ते बरोबर माघारी येतात, कारण त्यांना त्या मैयाची, आपण जो मैया लावलेली असते, जे खाऊ पिऊ घातलेलं असतं, तर त्याची जाणीव असते त्या प्राण्यांना. त्यामुळे तर तिथे बघा, त्यांची तिकडं मैया करायला चालू होतं पोरींचे, आणि माझं इकडं काम चालू होतं. कारण कडवटपणा लागला तरी मी लगे बंद तर करू शकत नव्हते, कारण जेवढे केलेले होते तेवढे तरी तळून काढायचे होते बाजूला. बाकीचं पीठ तसंच ठेवलं मी. आणि आता फायनली म्हणले माझ्या हिशोबानं 5 केले असतील मी, 5 धपाटे. तर हा व्हिडिओ सकाळचा आहे, तुम्हाला मागाशीच बोलले की मी ह्यातच सकाळचा व्हिडिओ ॲड केला आहे म्हणून. तर हा रविवारचा व्हिडिओ आहे, तो शनिवारचा संध्याकाळचा होता, आणि हा रविवारचा सकाळचा व्हिडिओ आहे. तर आज पुसातला पहिला रविवार आहे. रविवारच्या पूजेची तयारी चालू होती, आणि नेमकं त्या दिवशी लाईट नव्हती, त्यामुळे मोबाईलला चार्जिंग पण नव्हती. तर एवढाच व्हिडिओ शूट केल्यानंतर पूजाचा वगैरे काहीच व्हिडिओ शूट केला नाही. तर इथं ना पाट्यावर ना सूर्य आणि सूर्यच काढावा लागतो, सूर्य आणि चंद्र काढावा लागतो म्हणे. तर कोण काय म्हणतं की सूर्यच काढावा लागतो, अर्धा आणि पूर्ण असं काढावं लागते म्हणे. आता प्रत्येक गावाची पद्धत वेगवेगळी असते, कोण कसं काढत असेल मला माहीत नाही, पण आमच्या इकडे तर काकूनं सांगितलं की एक अर्धा सूर्य काढायचा आणि एक पूर्ण सूर्य काढायचा, उगवता आणि उगवल्याला पूर्ण असं. तर ते कुंकानं हळदीनंच काढायचं असतं. त्यामुळे मी कुंकानं सूर्य काढून घेतला पाटावर, आणि नंतर पूजा वगैरे मांडली. पण पूजा मांडताना व्हिडिओ काही केला नाही, कारण माझा मोबाईल स्विच ऑफ होता. नंतर लाईट आल्याच्या नंतर शूट केला होता. उपवास आहे रविवारचा, पुस महिन्यातला रविवार आहे आज. तर चला, आज सकाळी व्हिडिओची सुरुवात केली. देवपूजा वगैरे झाली माझी सगळी. पूजा काही जास्त मोठी मांडली नाही, कारण सामान काहीच नव्हतं पूजेला, त्यामुळे काही नाही मांडली जास्त. साधी सिंपलच अशी पूजा केली. तर चला आता बघू आता आपण स्वयंपाकाची तयारीला लागू. आता बटाटे पण शिजवून ठेवले. तर इथे बघा, पूजा वगैरे झाल्याच्या नंतर मग मोबाईलला चार्जिंग झाली, आणि नंतर व्हिडिओला सुरुवात केली. नंतर मी अजून आरती वगैरे करतानाच व्हिडिओला चार्जिंग सुरुवात केली व्हिडिओला. तर इथं बघा, आता माझा स्वयंपाक चालू आहे. म्हणलं स्वयंपाकात आज रविवार आहे, पहिला पुसातला, म्हणलं काहीतरी करू. पण गोड काही केलं नव्हतं, दह्याचंच पाकिट आणलं होतं. तर इथे बघा, इकडं जिरा राईस करायला चालू आहे. कधीतरी वेगळा भात, सारखं तेच पण नाही खाऊ वाटत. त्यामुळे म्हणलं की थोडे खडे मसाले आणि जिरे टाकून भात एकीकडं करायला चालू होतं, आणि एकीकडं वाटाणे आणि बटाट्याची भाजी, कारण खूप दिवस झालं वाटाण्याची भाजी केलीच नव्हती. कारण आमच्या गावात ना वाटाण्याच्या शेंगा विकायला येतच नाहीत. आल्या तरी एकदम छोटे शेंगा असतात, असं मोठ्या शेंगा येत नाहीत विकायला.
त्यामुळे मग आता लातूरला गेल्यावर ना शेंगा भरपूर म्हणजे 1 किलो 1.5 किलो असतील अंदाजाचे, तर तेवढ्या शेंगा घेऊन आले होते. म्हणलं चला त्याची आज भाजी करू. भाजी एवढी छान झाली होती ना, आमच्या जेवणापर्यंत भाजी जास्त उरलीच नाही, कारण पोरींनाच जास्त आवडली, त्यामुळे त्यांनी खाऊन टाकली. आम्ही उपास सोडायच्या अगोदर म्हणलं असं जाऊ द्या, तरी पण आमचं भागलं तेवढ्या भाजीवर, कारण दह्याचा पुडा पण आणला होता. त्यामुळे तर इथे बघा मी हिरव्या मिरच्याचे तुकडे, कांदा टमाटर टाकून घेतलं, आलं लसणाची पेस्ट टाकून घेतली, आणि नंतर मग जे बी काय आहेत आपले मसाले, लाल तिखट, काळं तिखट थोडंसं, धने पावडर आणि गरम मसाला वगैरे सगळे मसाले टाकून घेतले. आणि नंतर मग मस्तपैकी हलवलं तेल सुटस्तोवर, आणि नंतर त्यामध्ये वाटाणे टाकून घेतले. वाटाणे एक 5 मिनटासाठी ठेवले. तेल सुटल्याच्या नंतर मग बटाटे टाकलं. बटाटा जे आहे ना, मी जे जास्त गाळ होऊ दिलं नाही, थोडं मोठाडच ठेवलं होतं, कारण जास्त जर गाळ झालं ना तर ते बटाटा आणि वाटाणे एकदम गाळच होतात, तर त्यामुळे ते खायला नाही व्यवस्थित वाटत. थोड्या फुडी असल्या ना बटाट्याच्या तर छान लागतात, त्यामुळे मी थोडंसं कच्चंच बटाटे ठेवलं होतं शिजवताना. तर इकडे बघा पाणी बटाट्यामध्ये ना जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं टाकायचं असतं, आणि ते पण गरम पाणी टाकायचं. कोण कोण थंड पण पाणी टाकतं, पण आपली आपली पद्धत असते. गरम पाण्यानं कसं भाज्यावर तेल येतं असं म्हणतात, आणि भाज्या पण जरा म्हणजे खायला चव देते गरम पाण्यानं. थंड पाण्यानं बेचव लागते असं म्हणतात. तर मी तर गरमच पाणी वापरत असते. तर इथं ना उर्मिला आली होती, तर म्हणलं रविवारच्या दिवशी कोणचं वाशीन आली ना तर तिला कुंकू न लावता पाठवायचं नसतं, त्यामुळे तिला म्हणलं की चला कुंकू लावूनच जाईल ते. तर ती गेली, तिला कुंकू वगैरे लावलं, कारण ती बराच वेळ आली होती, पण ती व्हिडिओमध्ये घेतलं नाही तिला मी, फक्त कुंकू लावलं. हॅलो, आता वाजत 11. माझा स्वयंपाक वगैरे सगळा झाला आहे. तर आता मी शिवायला बसले, कारण शिवायला मला ना किती बी लवकर काम उरकायचं म्हणलं ना तरी लवकर काय काम उरकत नाही. आणि माझे केस बघा किती पांढरे झाले. पहिलं ना थोडेच केस पांढरे नव्हते माझे, पण आता एवढे केस पांढरे झालेत, कारण एकदा मेहंदी लावायला सुरुवात केली ना तर कंटिन्यू लावावं लागते. मी कधीच मेहंदी लावत नव्हते, पण कसं असतं ना माणसाला, समजा आपल्या समोर जर कोणी लावत असेल तर आपल्याला वाटतं आपण पण लावावं. तर तसंच मला पण झालं. तर समोरचे लावत होते, म्हणजेच शेजारच्या वगैरे बायका सारखं मेहंदी लावायला की आपल्याला वाटतं आपण पण लावावं म्हणून, त्यामुळे मी लावलं. तर मला पहिल्यांदा भारी वाटलं 1-2दा, आणि केस गळती पण कमी झाली माझी मेहंदीनं, कारण माझी जर केस जास्त गळायले ना, माझे केस जर गळायला लागले ना तर मी मेहंदी लावली ना तर माझे मला जाड पण वाटतात आणि केस गळती पण बंद होती. त्यामुळे मला भारी वाटायला मग मी सारखंच मेहंदी लावायला लागले, सारखं मला तर 1-2 महिन्याला. तर आता बघा माझे किती केस पांढरे झाले ते. आता वाटायला मेहंदी लावली नसती तर बरं झालं असतं मी पहिलं. आणि आता ना किती जरी वय कमी असलं ना तरी पांढरे केस व्हायला चालू झाले. कोण काय म्हणतं, टेन्शन जास्त घेतलं ना तर केस पांढरे होतात म्हणते, आणि कोण काय म्हणते आपलं डोकं जर हलकं असेल ना तर केस पांढरे होते ते. आता ते कशामुळे पांढरे होतात काय माहिती आता, पण माझे केस तर मेहंदीमुळेच पांढरे होईल. खरं तर मी मेहंदी जेव्हा लावत नव्हते ना तेव्हा माझे केस काळेभर होते, आणि मेहंदी लावायला चालू केल्यापासूनच असे पांढरे व्हायले. तर आता बघा अजून मेहंदी लावायला चालू करावी लागते. तर असो, आता जाऊ द्या. आता 11 वाजता स्वयंपाक वगैरे सगळा झालाय. आज आहे रविवार, पहिला पुसातला. पूजा वगैरे झाली, माझी स्वयंपाक पण झाला. आणि तुम्ही तर पाहिलंच की रात्री मला मेथीची भाजी आणून दिली शेजारच्या रेशमानं. तर त्यामुळे म्हणलं की चला भाजी आहे, आणि वानवळा म्हणतात ना शेतातला, तर त्यांच्या शेतात मेथीची भाजी आणि कोथिंबीर लावली होती, तर ती आणून दिली त्यांनी. म्हणलं चला कुणी जर काही आणून दिलं तर टाकून देण्यापेक्षा काहीतरी त्याचा फायदा करू, कारण भाजी पण सारखंच करण्यात येत होती. त्यामुळे मला चला वेगळं काहीतरी करू. त्यामुळे मी धपाटे आणि पुऱ्या दोन्ही पण केलं. म्हणजे पीठ तिमलं, भरपूर असं तिमलं, दुसरं काही करायचं नको म्हणून. आणि नंतर ना 2 पुऱ्या तळल्या, आणि शिवानीनं खाऊन बघितलं तर जरा कडवट लागत होती, कारण एखादी मेथीची भाजी असते ना तर कडवट असते. पहिल्यांदा पान खाऊन बघायचं आणि नंतर मेथीची भाजी घ्यायची. पण आता इथं आणून दिलेली होती त्यामुळे मला वाटलं आता दिसायला तर छान होती, मग चांगलीच असेल, त्यामुळे मी खाऊन काय बघितलं नाही, डायरेक्ट तिमलं. तर नंतर मग थोडं कडवट लागायला लागलं, त्यामुळे मी 4च धपाटे केले आणि 5-6 पुऱ्या तळल्या, आणि नंतर मग चपात्याचं पीठ मळलं, आणि नंतर चपात्या केल्या, आणि मग बटाट्याची भाजी वगैरे केली. तर ते पण आणि ते पण दोन्ही पण आज फुटाणा झाला मला स्वयंपाकाचा. आणि पहिला सोमवार असल्यामुळे भात तर आम्ही सहसा करून जास्त करत नाही, पण आज केला भात, थोडासा जिरा भात. मला दुसरी काही भाजी नको करायला, आणि मला काहीतरी गोड लागतं. मग आज दूध खीर वगैरे काही केलं नाही, कारण सारखेच दूध खीर होती, त्यामुळे मला चला आज दह्याचा पुडा आणू. मग माझं बघते, मला काही दुसरी गरज नाही लागत. तर चला ह्या दोघीची बघा जेवण चालू आहे तिथं, मला दिसतं का नाही काय माहिती.
बघा हे जेवण चालू आहे त्यांचे जेवण चालू आहे ती. मोबाईल फिरवला ना तर काळा काळा दिसतं, एवढं व्यवस्थित नाही दिसत, त्यामुळे मी जास्त करून मोबाईल फिरवत नाही. असो तर चला, असं माझी आजची रुटीन होती. घ्या घ्या, भाजी छान झाली आज. त्यांना ना भाजी लई आवडली, लई म्हणजे लई आवडली भाजी, त्यामुळे किती जेवावं तर त्यांना समजत नाही. तर आज जेवायला चालू आहे, भरपूर जेवणार आहेत म्हणून, आज भरपूर खाणार आहेत म्हणून. तर असो चला, मी अजून काही शूट झालं तर करू नंतर. आणि ना मला अजून एक सांगायचं होतं की म्हणजे 2-4 जण म्हणले की तुमचे व्हिडिओ रोजच्या रोज येत नाहीत का व्हिडिओ आमचे रोजच्या रोज. शिवानीच्या शाळेत समोरच्या शाळेत तिच्या मैत्रिणी पण तशाच म्हणल्या, मला पण 1-2 बायका म्हणल्या की तुम्ही व्हिडिओ टाकत नाहीत का आता म्हणून. तर मी ना व्हिडिओ टाकते, पण काय होतं मध्ये 15 दिवस नाही टाकले, आणि नंतर मग रोज टाकले होते जेवढे, आणि नंतर अजून पुन्हा 1 दिवस राहिले, पुन्हा लातूरला गेले, मग 2 दिवस राहिले, आणि सिलाईचा लोड असल्यामुळे मग एडिट नाही करणं झालं तर एखाद दिवस राहून जातो. आणि मेन एक टाईम मला भेटत नाही व्हिडिओ टाकायला. माझे व्हिडिओ ना कधी संध्याकाळी येतात, कधी दुपारी येतात, किंवा सकाळी येतात, असं एक फिक्स टाईम नाही व्हिडिओचा. मी खूप फिक्स टाईम ठेवण्याचा प्रयत्न करते व्हिडिओसाठी, पण माझ्याने फिक्स टायमिंगच ठेवणं होत नाही व्हिडिओचा. त्यामुळे माझे व्हिडिओ कोणाला चालले तर कोणाला नाही चालले, त्यामुळे मला व्ह्यूज खूप कमी येत आहेत. पहिले तरी जरा बरेपैकी येत होते, पण आता खूपच कमी यायलेत. कारण माझे व्हिडिओ ज्यांच्याजवळ जायला पाहिजे त्यांच्यापर्यंत पण पोहोचत नाही आहेत, काय पाहिले काय माहिती. त्यामुळे तर मी ना रोज व्हिडिओ टाकते. तुम्ही कसं होतं, एकदा जर व्हिडिओ बघायचे बंद केले नाही 2-3 दिवस तर मग व्हिडिओच येत नाहीत आपल्यासमोर. तुम्ही जर रोज रोज बघत राहिलो ना तर व्हिडिओ रोज रोज समोर येत आहेत. तर तुम्ही ना माझ्या चॅनलवर जाऊन चेक करा की मी व्हिडिओ टाकलेत का नाही टाकलेत. तर व्हिडिओ भरपूर टाकलेत, पण ते तुमच्या समोर येत नसतील, त्यामुळे ना तुम्ही चेक करा जाऊन, तर तुम्हाला सगळे व्हिडिओ भेटतील. आणि रोज जर बघत राहिलं ना तर व्हिडिओ रोज येतात. 2-3 दिवस मी नाही बघितलं तर व्हिडिओ बंद होतात. तर चला, काहीतरी वाजत आलं आता, माझा आवाज येणार नाही. तर चला भेटू नंतर आपण. आताच मी तुम्हाला मग बोलतच म्हणले होते काहीतरी वाजायला लागले, मी नंतर बोलते म्हणून. तर आज ना खंडोबाची बांगर सट आहे म्हणे, बांगर सट म्हणतात त्याला. तर ते चालली होती, म्हणलं थोडंसं शेअर करून तुमच्यासोबत. तर थोडंसंच घेतलं, कारण खूप वेळ होते, पण जास्त व्हिडिओ नको म्हणलं घ्यायचा, त्यामुळे नाही घेतलं. तर आता दुपारच्या 1 वाजले, तर आता जेवण वगैरे करायचे ते, आणि कहाणी पण वाचायची आहे. तर बघा, माझा व्हिडिओ चालू होता तेव्हाच ऑनलाईन गिफ्ट आलं होतं. ते सरप्राईज गिफ्ट होतं माझ्यासाठी, कारण मला पण माहीत नव्हतं की माझ्यासाठी काय गिफ्ट येणार आहे आजच्या दिवशी. तरी तसं म्हणून गिफ्ट आणून ठेवलं आहे. तिला ओपन कर मला, तिने ओपन काही केलं नाही. म्हणलं चला नंतर तुम्हाला दाखवू दुसऱ्या व्हिडिओमध्ये, त्यामुळे मी जास्त काही ओपन करून दाखवलं नाही, थोडंसं दाखवलं, जास्त पूर्ण ओपन असं. तर आता बघा, आज होता रविवार, तर आज ना दिवसभर माझ्या कामातच गेलं. तर इकडे समोर बघा, पूजा काढून ठेवली तिनं, तर ती आता चालू आहे तिचं व्यवस्थित ठेवायला नीटनेटकं. बाहेर पूजा मांडली होती ना, तर तीच पूजा ठेवायला चालू आहे नीटनेटकी. तिच्याकडे काम होतं, दोघी बहिणी असल्यामुळे ना ह्यांच्याकडे वाटून कामं असतात. इकीला भांडे आणि इकीला आता झाडझूड करायचं, आणि नंतर मग पूजा वगैरे काढायची, असे कामं असतात वाटून. नाहीतर मग लई भांडणं करतात दोघीजणी असल्यामुळं. एक असली ना तर टेन्शन नसतं, एक असली ना तर कोणासोबत ठेवा करायची गरज लागत नाही. तर बघा, मग अशी लाईट गेली ती म्हणून मी बाहेर बोलत बसले होते, पण बाहेरचा ना गाड्यांचा इथे आवाज येत होता, खूप ना गाड्यांचा वगैरे आवाज येत होता, त्यामुळे मी घरात आले आता. तर दोघी बहिणी असल्या ना इतके भांडणं होतात ना, ह्यांची इतके भांडणं होतात ना, तू करेल का मी करेल का तू करा, असे भांडणं होतात. त्यामुळे त्यांना वाटून कामं दिले ना तर मग आपल्या हिश्श्याचे कामं करतात, त्यामुळे मग भांडणं व्हायचं काय संबंध येत नाही. तर असो, आता समोर पूजा काढली. तर मग अशी म्हणलं व्हिडिओचा एंड करायचा राहिला होता, मग अशीच म्हणलं होतं व्हिडिओचा एंड करू, पण थोडंसं बोलायचं राहिलं होतं. मला ना एक सरप्राईज गिफ्ट असं आले, सरप्राईज गिफ्ट जेव्हा येते ना तेव्हा खूप भारी वाटतं, जेव्हा आपल्याला काही माहिती नसतं आणि अचानक जर आलं ना तर खरंच भारी वाटतं. पण मला आजपर्यंत कधीच असं सरप्राईज गिफ्ट आलं नव्हतं, आज पहिल्यांदा आले. तर ते कोण पाठवलं, कुठून आलं, काय आलं तर ते सांगणारच आहे मी. तर ते ना
मला एक ऑनलाईन म्हणजे आमच्या बहिणीचा जो स्टॉप होता ना पिवळ्या कलरचा, तर तो खूप आवडला होता. तर तो तिने मला ऑनलाईन पाठवला, हा ऑनलाईन मागव म्हणून. पण मला काही मागवणंच झालं नाही. मी म्हणलं जाऊ दे, आताच काही मला एवढी गरज नाही, जेव्हा गरज आहे तेव्हा मागवेल म्हणून मी शांत बसले होते. पण तिनं तिकडून पाठवलं मला तिच्या गावाहून इथं स्टॉप आला मगाशी. मी म्हणलं मी तर काही ऑनलाईन मागवलं नाही, आला कुठून स्टॉप. तर नंतर मग ते म्हणते की आम्हाला बी काही माहीत नाही कुठून आलं, तुम्हीच मागवलं असं तुमच्या लक्षात नाही. म्हणलं चला दुसऱ्याचं एखादं चुकून आपल्याकडे पार्सल आलं का काय असं वाटलं. तर असं म्हणलं जाऊ द्या कोणाचं का असं म्हणून मी घेतलं. आणि स्टॉप बघितल्याच्या नंतर मला समजलं की हा जो ऑनलाईन आहे तर त्या छोट्या बहिणीनं पाठवला होता ड्रेस मला, त्यामुळे. तर असं म्हणलं जाऊ द्या, तर तिला पण थँक्यू म्हणायचं आहे मला स्टॉप पाठवला म्हणून. तर ना तुम्हाला काय सांगायचं होतं आजच्या दिवशी. आज रविवार आहे पहिला पुसातला. तर आजच्या दिवशी ना विंचरत नाहीत खरं म्हणलं तर, म्हणजे आपल्या केसाला म्हणजे कंगवा वगैरे लावायचा नसतो आजच्या दिवशी. का लावायचा नसतो काही नाही, हे तर कहाणी ऐकल्याच्यानंतर आपोआप समजतं सगळ्यालाच. पण तरी म्हणलं चला सांगू एकदा. तर आजच्या दिवशी ना एका म्हणजे राणीच्या घरी ना सूर्यनारायण जेवायला आले होते आजच्या दिवशी. तर त्यांच्यात ना ताटात केस निघाला होता. तर त्यामुळे त्यांनी म्हणले माझ्या ताटात केस कसं काय निघाला. तर मागे राणीने वळचणी खाली बसून विंचरली होती, त्यामुळे तो केस ताटात निघाला. मग तेव्हा त्यांनी शाप दिला होता काहीतरी. तर अशी कहाणी आहे. त्यामुळे आजच्या दिवशी विचारायचं नसतं का, तर जेवणामध्ये केस आला होता सूर्यनारायणाच्या, त्यामुळे विचारायचं नसतं आजच्या दिवशी. म्हणून आम्ही कोणीच विचारलेलं नाही. सकाळी फक्त पाणी ओतून घेतलं होतं उपवास आहे म्हणून. तर असो चला, आजच्या दिवशीची अशी कहाणी आहे. तर कहाणीमध्ये ना हे सगळं आहे सांगितलेलं व्यवस्थित असं, त्यामुळे आजच्या दिवशी विचारायचं नसतं. तर असो, तर आजचा दिवस माझा म्हणजे स्वयंपाक वगैरे केल्यानंतर शिवायला बसली मी. आता लाईट गेली म्हणून म्हणलं चला तुमच्यासोबत थोडं बोलू. आधी बाहेर बोलत होते पण नंतर घरात आले मी बोलायला. तर चला, आता अजून जर बोलत बसले तर व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळे मी आता व्हिडिओचा एंड इथेच करते. तर चला बाय. श्री स्वामी समर्थ.